कर्जमाफीसाठी जवळपास 14,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। मागील कर्जमाफी योजनेतील थकीत शेतकऱ्यांना देखील आता लाभ दिला जाणार आहे। 2017 आणि 2019 मध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना देखील आता या कर्जमाफीमध्ये लाभ दिला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, खरीप पेरणीच्या तोंडावर मोठी खुशखबर। पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि खात्यामध्ये पैसे येणार त्या अगोदर एक नजर टाकूया सर्वात महत्त्वाच्या हेडलाईनवर। मार्च मधील नुकसानीसाठी 6,82,00,000च्या मदतीला मंजुरी। मार्च 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी सुमारे 6,82,22,000 रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत, 25 कोटी रुपये झाले मंजूर। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्यासाठी 2026 आणि 27 या वर्षामध्ये 25 कोटी निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे। जास्त कर्ज घेणाऱ्यांमध्येच का वाढत आहे कर्जाची मागणी? एकेकाळी तात्पुरत्या आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी घेतले जाणारे गोल्ड लोन आता अनेक कुटुंबांसाठी कर्ज स्रोतच बनत चालले आहे। मंत्रालयातील कामे होणार आहे जलद, विभागांची संख्या 33 वरून 45 वर। कामकाजाची पुनर्रचना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब। कृषी व उद्योग तसेच परिवहन राज्य शिष्टाचाराचे हे विभाग झाले स्वतंत्र। बैल गेला आणि संसार अडकला, पेरणीसाठी अर्धांगिने खांद्यावर घेतले जू। बोगस जन्म प्रमाणपत्राचा स्फोट, अमरावतीमध्ये 40,000 संशयास्पद नोंदी। पोटभर जेवण तर सोडाच, पण हलका नाश्ता सुद्धा आता खिशाला परवडत नाही। सिलेंडरसह किराणा महागल्याने बजेट कोलमडले। स्वाधार शिष्यवृत्ती योजनेसाठी आता शासकीय वसतिगृहाचा अर्ज बंधनकारक। पंचांगानुसार जून महिन्यामध्ये या 9 दिवशी होणार दमदार पाऊस। 8, 9, 14 आणि 18 जून या 4 दिवशी अत्यंत दमदार आणि जोरदार पावसाचा वेग हवामान खात्याने वर्तवला आहे। पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना वेग, यावर्षी 5.95 लाख हेक्टरवर खरीपाचा पेरा। 30 जून पूर्वी KYC न केल्यास पीएम किसानचा हप्ता होणार आहे बंद। आपला चेहरा दाखवा, 2,000चा हप्ता कायम ठेवा। हजारो शिक्षकांना दिलासा, आता 2028 पर्यंत TET उत्तीर्ण करा। शिक्षकांच्या नोकरीवरची टांगती तलवार हटली। TET साठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ। मोफत सोयाबीन बियाण्यांसाठी माती परीक्षण बंधनकारक। महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केल्यास माती परीक्षण होणार आहे मोफत। कर्जमाफीच्या नव्या योजनेमध्ये जुन्या थकबाकीदारांची उपेक्षा, 2019 पूर्वीच्या कर्जदारांचा OTS मध्ये समावेश। वनगायींच्या कळपाने केली मोसंबीची बाग उद्ध्वस्त, शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत। खत दरवाढी सोबतच लिंकिंगचा विळखा, शेतकरी आर्थिक मोठ्या संकटात। शॉर्ट सर्किटमुळे लघु उद्योगास आग, 34 लाखांचे नुकसान।